विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आता पलटवार केलाय। राहुल नार्वेकरांना निलंबित करून गुन्हा दाखल करायला हवा असं उद्धव ठाकरे बोलले होते। त्यावरून आता नार्वेकरांनी जोरदार टीका केलेली आहे। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही। हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात। परत एकदा सांगतो, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता राष्ट्रीय नेत्यांच्या एंट्रीनं राजकारण चांगलं तापलंय। एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेत भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। तुम्ही 4 नाही तर 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय अशा शब्दात त्यांनी राणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला, ज्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या। नवनीत राणा यांनी सुद्धा त्यावर उत्तर दिलं। तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना। तुम्हारे को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करना। क्या है, मजाक है हर चीज में। अरे जालिमों, पढ़ो। तुम अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है। भारत में जो डेमोग्राफिक डिविडेंड है, सबसे ज्यादा 40 साल से कम उम्र नौजवान भारत में है। दुनिया में किसी मुल्क में ऐसी नौजवान आबादी नहीं है। 60% आबादी भारत की 40 साल से कम उम्र की है। त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही। आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे। आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न आहे की भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही। ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।